Hello everyone. So now in this video we'll be learning second law of inheritance, that is law of segregation. तर लॉ ऑफ सेग्रिगेशन साठी सुद्धा मोनोहायब्रिड क्रॉस जे आहे त्याचा संदर्भ आपण घेऊ शकतो. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं की मोनोहायब्रिड क्रॉस आपण कसं करतो. तर मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये when we learn monohybrid cross, in that phenotype was given. तर तो फिनोटाइप जो आहे तो एकतर टॉल होता किंवा शॉर्ट होता किंवा डॉर्फ होता. आता जेव्हा आपण पॅरेंटल जनरेशन किंवा पॅरेंटल अलील्स चूज केले होते त्यावेळेस वी हॅड मेड शुअर दॅट दे आर होमोझायगस, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असे आहे, तसं आपण शुअर करून घेतलं होतं. आता त्यामध्ये कॅपिटल टी टॉल दाखवणार आहे, स्मॉल टी डॉर्फ दाखवणार आहे. ठीक आहे, कॅपिटल टी स्मॉल टी डॉर्फ. आता ह्यांचे गॅमेट फॉर्मेशन केले जातात. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय? ह्यांचं सेग्रिगेशन केलं जातं. जे काही सिंगल असतील दे गेट सेग्रिगेटेड झाले आणि मग नंतर त्यांचं पुढे फर्टिलायझेशन केलं जातं. आता फर्टिलायझेशन केल्यानंतर फर्स्ट फिलियल जनरेशन F1 जनरेशन जे आहे, वी गॉट कॅपिटल टी स्मॉल टी विच इज ऑब्वियसली टॉल. वाय टॉल? बिकॉज इट इज अ हेटेरोझायगस काय म्हणूया ट्रेट, ज्यामध्ये डॉमिनंट ट्रेट प्रेझेंट आहे आणि डॉमिनंट ट्रेट प्रेझेंट असल्यामुळे तो स्वतःलाच फक्त शो करतो. त्यामुळे त्याचं जे काही कॅरेक्टर आहे ऑफ बिंग टॉल इट विल बी शोन इन दी फर्स्ट फिलियल जनरेशन. आता फर्स्ट फिलियल जनरेशन नंतर येते सेकंड फिलियल जनरेशन. इथे पण तेच आहे. काय केलंय आपण? तर फर्स्ट फिलियल जनरेशन जी आहे F1 तिचं सेल्फिंग केलंय. इट इज बिंग सेल्फ विथ काय म्हणता येईल म्हणजे स्वतःसोबतच तिचं फर्टिलायझेशन केलंय. ठीक आहे. सो आपल्याकडे ह्याचा अर्थ काय होतो तर कॅपिटल टी स्मॉल टी आणि तो आपण सेल्फिंग करतो त्याच्या स्वतःसोबतच म्हणून कॅपिटल टी स्मॉल टी अगेन. ठीक आहे. सो हा जिनोटाइप असणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी अगेन इट इज टॉल, बोथ ऑफ देम आर टॉल. आता गॅमेट्स कसे फॉर्म होतात? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. इथे सुद्धा कॅपिटल टी हा एक गॅमेट फॉर्म होतोय, स्मॉल टी हा एक गॅमेट फॉर्म होतोय. आता हे जे गॅमेट्स आहेत दोघांचे हे सेपरेट झाले, पण व्हॉट वी कॅन से की दोन गॅमेट्स जर आपण तसं बघितलं तर हा एक जर दोघांमध्येही सेमच गॅमेट्स आहेत ना, इथे पण कॅपिटल टी स्मॉल टी आहे, इथे पण कॅपिटल टी स्मॉल टी आहे, त्यामुळे गॅमेट्स फॉर्म होताना ह्याचे कसे होणार आहेत तर एक कॅपिटल टी आणि स्मॉल टी असे दोन गॅमेट्स जे आहेत ते फॉर्म होणार आहेत. मग ते आपण अरेंज करून घेतले तर पुनेट स्क्वेअर फॉर्म मध्ये आपण ते अरेंज करून घेतलेले आहेत. आता कसे अरेंज केलेत ते यू ऑलरेडी नो. मेल गॅमेट एका साईडला आपण घेतो, फिमेल गॅमेट्स एका साईडला घेतो. आता हे जेव्हा क्रॉस केले जातात तेव्हा ह्या दोघांचं क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी, राईट. हे असे चार वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला मिळतात. हे मी मागच्या वेळेसही एक्सप्लेन केलं होतं की मग याचा फिनोटिपिक रेशो जो आहे तो 3 टॉल इज टू 1 शॉर्ट येतो, कारण की हा पण टॉल असणार आहे ना. कॅपिटल टी विल बी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी विल बी टॉल का, कारण तिकडे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. कॅपिटल टी स्मॉल टी अगेन टॉल, बट हिअर इट इज गोइंग टू बी डॉर्फ. कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी इट इज गोइंग टू बी डॉर्फ, कारण की तिकडे कुठलाही डॉमिनंट कॅरेक्टर नाहीये जो स्वतःला शो करेल. त्यामुळे दोन्ही रेसेसिव्ह असल्यामुळे जे काही रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे तेच तिथे दिसणार आहे, स्मॉल टी. ठीक आहे. त्याचा फिनोटिपिक रेशो काय होता? फिनोटिपिक रेशो वॉज 3:1. जीनोटिपिक रेशो वॉज 1:2 दॅट वॉज जीनोटिपिक रेशो. आता जसं तुम्ही बघितलं की F1 जनरेशन मध्ये कुठेही तुम्हाला शॉर्ट कॅरेक्टर दिसलं नाही, पण ते F2 जनरेशन मध्ये आलं. बरोबर, F1 जनरेशन मध्ये होतं, P1 जनरेशन मध्ये होतं, F1 जनरेशन मध्ये नव्हतं आणि F2 जनरेशन मध्ये इट रिअपियर्ड. ह्यालाच आपण म्हणतो की बाबा एक्सटर्नल अपिअरन्स जो आहे किंवा काय म्हणू शकतो आपण त्या तो जो काही ट्रेट आहे त्या ट्रेट बाबत बोलताना त्याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते एका जनरेशन मध्ये स्किप झाले, तो फिनोटाइप स्किप झाला, पण त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये आला. ह्याचा अर्थ काय की तो जरी दिसत नसला तरी सुद्धा तो तिकडे प्रेझेंट आहे. बरोबर, म्हणजे तो हे इंडिकेट करतो की अलील्स डू नॉट शो एनी ब्लेंडिंग और मिक्सिंग ऑफ बोथ दी अलील्स. हायब्रिड जर तुमची पेअर असेल तर त्या हायब्रिड पेअर मध्ये त्या दोघांचं मिक्सिंग दिसत नाही
आणि F2 जनरेशन मध्ये हे जे कॅरेक्टर्स आहेत ते रिकव्हर केले जातात. ठीक आहे, जरी F1 जनरेशन मध्ये दिसत नसले तरी. आणि जर ते F2 जनरेशन मध्ये दिसतात त्याचा अर्थ ऑब्व्हियसली ते F1 जनरेशन मध्ये सुद्धा कुठेतरी असणारच आहेत, पण ते कसे आहेत, हिडन फॉर्म मध्ये आहेत आणि तरी सुद्धा ते कुणासोबतही मिक्स होत नाहीयेत. त्यामुळे लॉ ऑफ सेग्रिगेशन काय स्टेट करतो, तर मेंबर्स ऑफ अलिलिक पेअर किंवा हायब्रिड्स जे आहेत, मेंबर्स ऑफ अलिलिक पेअर इन अ हायब्रिड मधले अलिलिक पेअरचे मेंबर्स जे आहे दे रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर. ते सोबत राहतात, एकमेकांसोबत मिक्स होत नाही. आता इथे हायब्रिड पेअर कोणती आहे, कॅपिटल टी स्मॉल टी है ना. मेंबर्स त्याचे कोण आहेत, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कॅपिटल टी टॉलनेस शो करतो, स्मॉल टी ड्वॉर्फनेस शो करतो. मग हे मेंबर्स जरी हायब्रिड पेअर मध्ये सोबत राहिले होते तरी सुद्धा त्यांनी एकमेकांसोबत कॅरेक्टर त्यांचे मिक्सअप केले नाहीत. म्हणूनच मेंबर्स ऑफ अ लिलिक पेअर इन अ हायब्रिड रिमेन्स टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ इच अदर अँड सेग्रिगेट ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन मध्ये ते जे पण परत कॅरेक्टर्स आहेत ते सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात. आणि म्हणूनच गॅमेट्स जे आहेत ते हा दोघांपैकी कुठलं तरी एकच कॅरेक्टर रिसीव्ह करतात. गॉट इट. म्हणजे आता हा बघा F2 जनरेशन मधली कॅपिटल टी त्या दोघंचे दोघं गॅमेट्स तिकडे ट्रान्सफर नाही झालेले, राईट. ह्याचा एकच झालाय आणि ह्या फिमेल गॅमेट्सचा एकच कॅरेक्टर किंवा अलील गेलेला आहे, गॅमेट गेलेला आहे. इथे सुद्धा इथला एकच गेलाय आणि फिमेलचा पण एकच गॅमेट गेलेला आहे. ओके, सो गॅमेट्स रिसीव्ह ओनली वन ऑफ दीज टू फॅक्टर्स आणि त्या ट्रेट साठी मग नंतर तो जे काही रिझल्ट असेल किंवा फिनोटाइप असेल तो शो केला जातो. आता लॉ ऑफ सेग्रिगेशन इज ऑल्सो नोन ॲज law of purity of gametes. It's very important to remember what it is known as. It is known as law of purity of gametes.